नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। राजेंद्र शिंदे यांच्या महाप्रसाद वाटपाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी दिली भेट, केले उपक्रमाचे कौतुक। सप्तशृंगी मातेच्या गडाकडे निघालेल्या मानाच्या रथाचे जय आई भगवती ग्रुपच्या वतीने फुलवाला चौकात करण्यात आले स्वागत। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रालाही बसला फटका। आणि शिंदखेडा शहरातील गट क्रमांक 12-15 व बंगला बिलाटी नियमकुल करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। मावळी उपनगर येथील दानचोर राजेंद्र वालचंद शिंदे यांच्यातर्फे सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी गुरुद्वाराजवळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। राज्याचे पणन व राष्ट्र शिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी महाप्रसाद स्थळी भेट देऊन राजेंद्र शिंदे यांच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले। धुळे जिल्ह्यासह खानदेशातील लाखो कुटुंबांची कुलस्वामिनी आई सप्तशृंगी देवीचा चैत्र यात्रोत्सव सुरू झाला आहे। वणीगडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी कालावधाप्रमाणे महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते उद्योजक राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वातून सुरू करण्यात आला आहे। राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी महाप्रसाद स्थळी भेट देऊन राजेंद्र शिंदे यांच्या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले। धुळे जिल्ह्यातून आणि शेजारच्या नंदुरबार जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने तरुण मित्रमंडळी, महिला, भाविक, अबालवृद्ध सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायीवारी सुरू करीत आहेत। या सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद भोजन वाटपाचा कार्यक्रम धुळे शहरातील मालेगाव रोडवरील मोठा हनुमान समोर गुरुद्वारा चौक येथे 24 तास सुरू आहे। गेल्या 24 वर्षापासून सदर उपक्रम सुरू आहे। कै वालचंद बापूजी ग्रुप ऑफ हॉटेलचे प्रमुख राजेंद्र शिंदे पैलवान यांच्या वतीने दरवर्षी हा अन्नदान भंडारा गडावर पायी जाणाऱ्यासाठी देण्यात येतो। सलग 23 वर्ष हा उपक्रम सुरू आहे, त्याचे हे यंदावे 24वे वर्ष आहे। महाप्रसाद वाटप सोबतच पायी जाणाऱ्या देवीच्या भक्तांना थंडगार पिण्याचे पाणी आणि आरामाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। सदर भंडाऱ्याच्या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट देत राजेंद्र शिंदे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले। यावेळी त्यांनी या उपक्रमातून समाजसेवेचा आदर्श घालून दिल्याचे सांगितले। त्यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, राजेंद्र शिंदे, विनायक शिंदे, महापौर मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, माजी महापौर जयश्री आयरराव आदी उपस्थित होते। दर्शनासाठी सबंध खानदेशामधनं, मध्य प्रदेशमधनं, गुजरातमधनं लोक दर्शनासाठी भाविक जात असतात। आणि आपल्या भारतामध्ये भावना करणं हे त्याग, बलिदान आणि कष्टाशी जुडलेलं आहे। सहजरित्या गाडीमध्ये बसून देवीच्या दर्शनाला जात नाही, तर लोक ही सेवा करत असतात। आणि पायी लोक आपल्या गावाहून, आपल्या घरापासून तर देवी मातेच्या घरापर्यंत त्या पायी दिंडीने जात असतात। पायी जाणं, इतकं दूरवरचा प्रवास करणं सोपं नाही। अनेक जोखमींना, कधी ट्रका जोरात येतात, कुठं हायवे, कुठं काटे आहेत, कुठे साप आहेत, कुठं रस्ते खराब आहेत। अनेक संकटांना सामोरे जावं लागतं। रखरखता ऊन आहे, प्यायला पाणी नाही, अनेक गोष्टी असतात या प्रवासामध्ये। परंतु जी भक्तांची भावना असते, मग कष्ट करूनच मी देवाचं दर्शन घेईन, ते कष्ट मी सोसेल, त्या कष्टाला मी सामोरे जाईल, अशा भावनेने लोक जात असतात। आणि जात असताना त्यांची भावना हीच असते, दिया तो भी भला, नाही दिया तो भी भला। आम्ही कोणावर अवलंबून नाहीये, जे मिळेल आम्हाला, जे मिळेल, जसं होईल तशा गोष्टीला आमची तयारी असते। आणि त्या प्रवासामध्ये धुळ्याचा, शहराचा मोठा टप्पा, एक महानगराचा टप्पा तिथे येत असतो। तर शहरामधनं जाणं, उलट शहरात ट्रॅफिक जास्ती असते। परंतु मागच्या अनेक वर्षापासून त्या मोहाडीमधले शिंदे परिवार जे विनायक बापूजी असतील आणि विशेषतः हॉटेलचे एक चेन चालवणारे राजू भाऊ यांचा हा प्रयत्न राहिला, पण हे भक्तगण जात असतात, तर त्याच्या पुण्याचा वाटा आम्ही सुद्धा घेऊ। त्यांना आमच्याकडनं काय सेवा होऊ शकेल तर ती सेवा देखील आम्ही करू। मग पाण्याची व्यवस्था असेल, चहापान, जेवणाची व्यवस्था असेल। हजारो लाखो भक्त जात असतात। जे जातील त्या सगळ्यांचं पालक म्हणून ते वर्षानुवर्ष ही सेवा करण्याचं काम, ही देवा माताच्या भक्तांची सेवा करण्याचं काम ते आणि त्यांचे सर्व सहकारी करत असतात। जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी सुद्धा इच्छा व्यक्त केली, मग नेमकं हे होतं कसं आहे, किती लोक येतात, काय होतंय, कसं चाललंय, सगळ्या या गोष्टी पाहण्यासाठी मी उत्सुक होतो। परंतु कालच्या व्यस्ततेमुळे म्हटलं आज
आपल्या सगळ्यांची सदिच्छा भेट घेऊ. शहराच्या महापौर आहेत, शहराचे अध्यक्ष आहेत, शहराचे नगरसेवक, गटनेते, जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष, या सगळ्याच लोकांच्या माध्यमातून शेवटी आपण सारेजण भक्त आहेत. आपण किती मोठे असलो आणि आपापल्या क्षेत्रामध्ये किती बलशाली असलो तरी देवासमोर फार सामान्य येतात आणि देवाच्या आशीर्वादाशिवाय आपलं कुठलंही काम हे मार्गी लागत नसतं. आणि म्हणून देवाला मानणारापैकी कार्यकर्ता मी आहे. आपल्या देशामध्ये मातृशक्तीला एक विशेष स्थान आपण दिलं आहे. आपल्या देशामध्ये जी सर्वात पॉवरफुल वस्तू असते तिला माताचं रूप आपण देतो. मग आपल्या देशाला भारत माता म्हणतो, बलशाली तापीला तापी माता म्हणतो, गंगा माता म्हणतो, देवी म्हणतो. आणि म्हणून आपण या मातृशक्तीला अभिवादन करत असतो. आपल्या ग्रामीण भागातल्या सामान्य लोकांची माता म्हणजेच आमच्या गडावरची, नाशिकच्या गडावरची सप्तशृंगी माता आहे. त्या मातेचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळो. हे जे भक्तगण आहेत, शिंदे परिवार जे काम करतात ते त्यांना मिळो. आमच्या सगळ्या महापौर, त्यांचे सर्व पदाधिकारी, या शहराची सेवा करण्याची ताकद आम्हा सगळ्यांना मिळो. आमचा प्रयत्न प्रामाणिक आहे. आम्ही काम करत राहू. काही चांगलं झालं तरी करू, काही अडचण आली तरी करू. आणि चांगल्या कामाला पाठिंबा देण्यासाठी, चांगल्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी मी आज आलो आहे की शिंदे परिवाराने हे जे वर्षानुवर्ष ही सेवा कार्य चालू ठेवलं आहे त्या सेवेच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करत असताना त्यांना शुभेच्छा देतो की आपल्या माध्यमातून असंच काम घडत राहू. आपण मोठे व्हा, चांगलं काम करा, प्रगती करा आणि आपण सारे मिळून एक परिवार, भारत माताचे सारे सुपुत्र, आपण सर्व बंधूच आहेत, आपण मिळून या प्रवासामध्ये जाऊया. आपल्याला मी शुभेच्छा देतो. आज कोपरगावला जे आपण निधी दिलेला आहे शेतकरी भवनचा, त्या मार्केट कमिटीचं भूमिपूजन आहे. अन्यथा आपण काल रात्री जिथे आलो असतो, परंतु रोज रात्री 1-2 वाजता ते पुन्हा सकाळी प्रवास करावा लागतो. पुन्हा एकदा देवी मातेला मी नमन करतो. त्यांचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळो आणि हे जे काय राजूभाई ही सेवा करतात त्यांना याच्यामधला अधिक आशीर्वाद मिळून त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य घडत राहू. शिरपूर येथून सप्तशृंगी मातेच्या गडाकडे निघालेल्या मानाच्या रथाचे शहरातील फुलवाला चौक येथे जय आई भवानी ग्रुपच्या वतीने जोरदार स्वागत करीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शिरपूर येथून सप्तशृंगी मातेच्या गडाकडे निघालेल्या मानाचे रथाचे धुळे शहरातील फुलवाला चौक येथे जय आई भगवती ग्रुपच्या वतीने जोरदार स्वागत करीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. फुलवाला चौकात रथाचे आगमन होतात उपस्थित भाविकांनी सप्तशृंगी देवीचा जयघोष करत माता सप्तशृंगीचे दर्शन घेतले. तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. यावेळी दिनेश निकम, अमर फरताडे, मनोज येवले, नागराज बाविस्कर, कुणाल निकुंभ, अनिल निकुंभ, राजू सोनवणे आदी उपस्थित होते. गेल्या 11 वर्षापासून चाललेल्या परंपरेचा शिरपूरचा जो मानाचा रथ असतो त्याच्या हस्ते एक मानाची आरती घेतली जाते. हा सण खूप उत्साहाने साजरा होतो. हा सण फार उत्साहाने साजरा केला जातो. यात आग्रा रोड येथील चौकातील मेन मार्केटमधील सर्व व्यापारी मिळून एक मोठा भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका विविध घटकांबरोबरच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रालाही बसला असून सर्वाधिक गरज असणाऱ्या लॅपटॉप, कम्प्युटर यासह विविध वस्तूंच्या किमतीत ही भरमसाठ वाढ झाली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका विविध घटकांना बसताना पाहायला मिळत आहे. विविध क्षेत्राप्रमाणेच या युद्धाचा फटका हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला देखील बसला असून या क्षेत्राची सर्वाधिक गरज असणाऱ्या लॅपटॉप, कॉम्प्युटर यासह विविध वस्तूंच्या किमती देखील भरमसाठ वाढल्या असून तब्बल 1.5 ते 2 पटांपर्यंत वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या विविध नागरिकांना देखील याचा फटका बसला असून दुसरीकडे मात्र या वस्तूंच्या किमती ऑनलाईन खरेदी करताना वाढवण्यात आलेल्या नाहीत. मात्र दुकानदारांना या वस्तू वाढत्या किमतीत मिळत असल्याने त्याची विक्री करण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. युद्धामुळे परदेशातून लॅपटॉप, कॉम्प्युटर यासह संबंधित वस्तूंची आयात निर्यात थांबल्याने हा परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सरकारने वाढलेल्या किमती कमी कराव्यात अशी मागणी आता विक्रेत्यांसह ग्राहकांमधून देखील व्यक्त होताना दिसत आहे. मी चंदन दायदर सोनार, निशा कम्प्युटर धुळेमधून.
आता आपण सध्या तरी बघतोय की युद्धाचा परिणाम हा आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेला आहे. आपण गॅसमध्ये बघत होतो, पेट्रोलमध्ये बघत होतो, पण आता आयटी क्षेत्रामध्ये सुद्धा या युद्धाचा परिणाम खूप झालेला आहे. बऱ्याच दिवसापासून ना ग्राहक आमच्याकडे येत असतात, पण प्राइस आम्ही त्यांना देऊ शकत नाही, कारण लोकांना पहिली प्राइस माहिती आहे. आता नवीनची प्राइस आहे कमीत कमी 10% 20% प्राइस वाढली आहे. हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह, मेमरी कार्ड यांच्या प्राइस तशा गगनाला पोहोचलेल्या आहे. दुकानांमध्ये कस्टमर येत आहे, पण त्यांना प्राइस जशी समजते त्या प्राइसमुळे आपण त्यांना वस्तू तशा देऊ शकत नाहीये. मी सगळ्यांना ग्राहकांना विनंती करतोय की हे जे काही रेट दर वाढलेत, हे दर आमच्या निशा कॉम्प्युटरने किंवा आमच्या व्यापाऱ्यांनी वाढवलेले नाहीये. हे दर वाढवले आहेत कंपन्यांनी, कारण कंपन्यांचा सप्लाय चेन थांबला आहे, इम्पोर्ट थांबलेला आहे, त्याच्यामुळे सगळे रेट वाढत आहे. त्यामुळे सगळ्या धुळेकर जनतेला जो व्यापाऱ्यांना फटका बसलाय, आणि ऑनलाईनमुळे पण सगळ्यात मोठा फटका बसतोय, कारण ऑनलाईनमध्ये जे जुने काही रेट अपडेट करून ठेवले आहेत तर ते अजून अपडेट झालेले नाहीये. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की रेट नवीन तयार झालेले नाहीयेत, हे लोक कसं काय वाढवत आहे. आणि प्रत्येक गोष्ट आहे आता आजकाल मार्केटमध्ये तो फक्त व्यापाऱ्यालाच त्रास होत असतो. त्याच्यामुळे व्यापाऱ्याला जो त्रास होतोय तो असं नाही व्हावा, त्यामुळे युद्धातून लवकरात लवकर सुटका व्हावी हीच आमची भगवंतचरणी प्रार्थना. शिंदखेडा शहरातील गट क्रमांक 12-15 व बंगला विलाटी भाग नियमानुकूल करावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. शिंदखेडा शहरातील गट क्रमांक 12-15 व बंगला विलाटी भाग नियमानुकूल करून मिळावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसतर्फे तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करून तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की शिंदखेडा शहरात गट क्रमांक 12-15 व बंगला विलाटी भाग नियमानुकूल करून मिळावे यासाठी अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत, परंतु आता शिंदखेडा नगरपंचायत दुर्लक्ष करत आहे. नियमानुकूल करून मिळत नाही आणि पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. सदर भागात बरेच कुटुंब घरकुल पासून वंचित आहे, परंतु सदर जागेच्या शासकीय नियमानुसार नियमानुकूल नसल्यामुळे लाभार्थ्यांना विनाकारण तहसील कार्यालय तसेच नगरपंचायत कार्यालय अशा ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. सदरचे कुटुंब हे आर्थिकदृष्ट्या अतिशय हालाकीचे जीवन जगत आहेत, परंतु तरी देखील शासन अशा कुटुंबाकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणून शिंदखेडा भागातील गट नंबर 12-15 हा भाग योग्य ती शासकीय स्तरावर चौकशी करून तसेच संबंधित अधिकारी यांनी पडताळणी करून सर्वे करून नियमानुकूल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी दीपक आयरे, रमेश भिल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पण शिंदखेडा तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. खरं म्हणजे या धरणे आंदोलनाचा खरा विषय शिंदखेडा शहराचे 12-15 गट क्रमांक आहे. 12-15 खूप गट क्रमांक हा जो आहे हा खूप मोठा गट क्रमांक आहे. जसं म्हणजे या क्षेत्रामध्ये राहणारे, या भागात राहणारे दलित असतील, आदिवासी असतील, मुस्लिम असतील, विशेष हे लोक गरीब लोक आहेत. आम्ही सुनील भाऊसाहेबांच्या नेतृत्वात जेव्हा आम्ही नगरपंचायतमध्ये विरोधी पक्ष म्हणून सुनील भाऊसाहेब भूमिका मांडत होते, सुनील भाऊसाहेबांनी भूमिका मांडून लढा देऊन सीट मोजण्याचे पैसे भरण्यात आलेले होते. परंतु स्थायिक सत्ताधारी त्यावेळी म्हणजे पहिले सत्ताधारी यांनी कुठलाही पाठपुरावा न केला आणि आतापर्यंत म्हणून या गोरगरिबांना, आदिवासी असतील, दलित असतील, या लोकांना पंतप्रधान घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात आलेला होतो. यानंतर आमचा दुसरा मुद्दा असा होता का इथं शिंदखेडा तहसील आणि शिंदखेडा परिसरातल्या तालुक्यातले शासनाचा जीआर आहे जन्म आणि मृत्यूचा, असा जीआर आहे. यांना नसील त्यांना पाठपुरावे करून त्याला जन्माचा दाखला भेटला पाहिजे, मृत्यूचा दाखला भेटला पाहिजे. परंतु शिंदखेडा तहसील प्रशासन 6-6, 4-4 महिने, 5-5 महिने इथं फेऱ्या माराव्या लागतात. सर्व पाठपुरावा केल्यानंतरही 4 महिने, 5 महिने फेऱ्या माराव्या लागतात. तरी काहीतरी कुर्या काढून आदिवासींना असतील, छोट्या छोट्या गरीब समाजाला असतील, त्यांना सर्व दाखल्यापासून वंचित ठेवत आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात आदिवासी विकास विभाग आहे. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच अर्थसंकल्प मांडले आणि त्या अर्थसंकल्पामध्ये असं सांगण्यात आलं 21,000 कोटी 773 म्हणजे महाराष्ट्राचा प्रत्येक आदिवासी लखपती होईल. पण प्रत्यक्षात तसं नाही. आम्ही सांगितलं इच्छितो शासनाला, लक्षात आणून शासनाला 2024, 25 आणि 26चे जे शबरी वित्त आयोगाचे असतात आदिवासी विभागातला हा निधी आदिवासी सुशिक्षित बेरोजगार असेल, आदिवासी विद्यार्थी असेल, आदिवासी शेतकरी असेल, आदिवासी सर्वसामान्य माणूस असेल, त्याच्या विकासासाठी हा निधी ठेवलेला असतो. परंतु हा निधी प्रकरण टाकले शबरी वित्त आयोगाच्या आदिवासी विभागामध्ये 3-3 वर्षापासून आजपर्यंत ते प्रकरण मिळाले नाही. मग ते महिला सबलीकरणचे असतील, शबरी लघु उद्योगचे असतील,
आतापर्यंत हे घरकुल मिळालेले 3-3 वर्षापासून आणि महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री सांगतात आम्ही 21,000 कोटी 773 म्हणजे प्रत्येक आदिवासी आज लखपती होऊन जाईल अशा खोट्या आश्वासन असा खोटा अर्थसंकल्प मांडण्यात येत आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राजेंद्र शिंदे यांच्या महाप्रसाद वाटपाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी दिली भेट, केले उपक्रमाचे कौतुक. सप्तशृंगी मातेच्या गडाकडे निघालेल्या मानाच्या रथाचे जय आई भगवती ग्रुपच्या वतीने फुलवाला चौकात करण्यात आले स्वागत. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रालाही बसला फटका. आणि शिंदखेडा शहरातील गट क्रमांक 12-15 व बंगला बिलाटी नियमकुल करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.